चाललंय बाहेर? बाहेर ती कोण माणसं आहेत? इन्कम टॅक्सची लोक आली आहेत का? आपल्या ऑफिस मधल्या स्टाफला कोणालाच काही माहित नाहीये ना. कोणाला काहीच माहित नाही. त्याचं कारण माझ्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत की कोणाला काही कळू द्यायचं नाहीये. ऑर्डर्स? ऍक्च्युली काकू, आपण आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय आणि ते प्रोजेक्ट सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. कसलं प्रोजेक्ट आहे? काय करतोयस तू नेमकं यश? काय चाललंय हे? मला काहीच कसं कळत नाहीये. आपण आपल्या ऑफिसेसमध्ये डे केअर फॅसिलिटी सुरू करतोय. इट्स अ CSR इनिशिएटिव्ह ऑफ द कंपनी. म्हणजे काकू, आमच्या असं लक्षात आलं की आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यातल्या बऱ्याचशा बायका आणि पुरुषही ज्यांना मुलं आहेत ते बऱ्याचदा आपल्या मुलांना लांब कुठेतरी सोडून मग कामावर येत असतात आणि मग दिवसभर काळजी करत राहतात की आपलं मूल ठीक आहे की नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की आपण एक डे केअर फॅसिलिटी आपल्या ऑफिसमध्ये सुरू करूया, जेणेकरून सगळ्यात आधी त्यांची ही काळजी मिटेल, त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहतील, त्यांचं कामात लक्ष लागेल आणि ते हवं तेव्हा जाऊन आपल्या मुलांना भेटू शकतील. हो, थँक गॉड. म्हणजे यशला कुठलाही फ्रॉड मिळालेला नाहीये. ही सगळी धावपळ त्या डे केअर साठी सुरू आहे. ब्रिलियंट यश. इट्स अ ब्रिलियंट आयडिया. ओ यश, माय बेबी, तू खरंच खूप मोठा झालास. पण आपल्या स्टाफला ही गोष्ट कळल्यानंतर किती आनंद होईल ना. वाव. आय नो. म्हणूनच आम्ही हे सगळं सिक्रेट ठेवलं होतं, कारण मला त्यांना हे सरप्राईज देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. Of course. What an idea. You are genius, यश. पप्पांना सांगितलीस ना ही गोष्ट? ऑफकोर्स. त्यांनी परमिशन दिल्यानंतरच आम्ही हे सुरू केलं. कधीपासून सुरू करतोय आपण डे केअर? आजपासून. ऍक्च्युली सिम्मी, यश खरं तर तुलाच आणायला घरी गेला होता. यशच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन होता, पण नेमकं काय झालं, चुकामुक झाली आणि म्हणून त्याला यायला उशीर झाला. बरोबर ना रे यश? तू मला आणायला घरी गेला होता? कशासाठी? डे केअरचं उद्घाटन तुझ्या हातनं व्हावं असा प्लॅन यशचा होता. व्हॉट? या डे केअरच्या इनॉग्रेशन साठी चीफ गेस्ट म्हणून सिम्मीला बोलवायचं असं यशने ठरवलं. बरोबर ना रे? माझ्या हस्ते इनॉग्रेशन? रिअली यश? ऑफकोर्स. म्हणजे काकू, यु नो, यू आर सच अ पॉवरफुल लेडी. या यू आर अ वर्किंग वुमन. तू घर सांभाळतेस, ऑफिस सांभाळतेस आणि तुला स्वतःला एक गोंडसचा असा मुलगा आहे. यु नो, सो मला असं वाटतं की माझ्या नजरेत तरी तुझ्यापेक्षा जास्त योग्य अजून कोणी या कामासाठी असू शकत नाही. येस बॉस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. Oh, come on. You're flattering me. Thank you so much, Yash. And I'm sorry, okay? I just really spoiled your surprise. My God. नाही, इट्स ओके. कधी करायचं इनॉग्रेशन? आत्ता लगेच. Is it? लगेच. मी तयारी झाली का चेक करतो. हे काय? Oh my God. हॅलो, या समीर हिअर. इनॉग्रेशनची तयारी झाली आहे सगळी? हो, दॅट्स ग्रेट. सुपर. मग सगळ्या स्टाफला खाली बोलवा, त्यांना व्यवस्थित असेंबल करा. आम्ही 2 मिनिटात बाहेर येतो. ओके, थँक्यू सो मच. रेडी का? Yeah, absolutely. मग चल. Sure. हे सगळं काय आहे शेफाली? अगं, समीर सरांनी ना माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय. आणि ते बघायला आम्हाला सगळ्यांना बोलवलंय. आता टाळ्या वाजवायला कोणीतरी हवंच ना. या काकू या. या मॅडम ना बुके द्या. Thank you. चला सुरू करूया. कधी कधी मला प्रश्न पडतो, या ऑफिसमध्ये बॉस कोण आहे? काकू, आजच्या दिवशी यू आर द बॉस, राईट?
या ऑफकोर्स. आपण अनाऊन्स करूया. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज ऑफिसमध्ये सकाळपासून नेमकी गडबड काय चालू आहे. नाही नाही, काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. इनफॅक्ट मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला खरं तर आनंदच होईल. आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या सगळ्या ब्रांचेसमध्ये अशा खूप महिला काम करतात ज्या खरं तर घरी आपल्या मुलांना ठेवून इथे येतात. तो त्या सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या कंपनीमध्ये सगळ्या ब्रांचेसमध्ये एक डे केअर फॅसिलिटी सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि आज त्याच्याच उद्घाटनासाठी आपल्याकडे मुद्दाम इथे सीमा चौधरी सिमी त्यांचं आपण स्वागत करूया. काकू, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू की तुम्ही सगळ्यांसाठी 1-2 शब्द बोलावे प्लीज. ऑफकोर्स. काय बोलू, मला खरंच कळत नाहीये. मला खरंच इतका आनंद झालाय ना. ॲज यू ऑल नो, मी सुद्धा आई आहे. त्यामुळे मला ही कामासाठी घराबाहेर पडावंच लागतं. सो आय रिलेट टू वर्किंग वुमन. सो ही डे केअरची आयडिया अर्थात माझीच आहे. बॉस याला काय म्हणतात माहितीये का? काम करे हुजूर और फल खाए खजूर. मी तुमच्या सरांपुढे ही कल्पना मांडली आणि त्यांनी लगेचच हो म्हटलं. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हे डे केअर सुरू करते. मला असं वाटतं की या डे केअरमुळे काकू, अरे सिमी, मला वाटतं सगळे ना इनॉग्रेशन साठी खूपच एक्सायटेड आहेत. तर आपण लगेच इनॉग्रेशन करूया. ऑफकोर्स. मी तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण मीही तुमच्या इतकीच एक्सायटेड आहे. सो आपण इनॉग्रेशन करूया. सुरेश, बघितलं ना, काहीही प्रॉब्लेम नाहीये. परत जर पॅनिक होऊन मला धावपळ करायला लावलीत ना, मॅडम प्लीज, मला दम द्यायचाच असेल तर बाहेर जाऊन द्या प्लीज. कारण इथे जर तुमच्या पुतण्याने किंवा बाकी कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. चला. खरंच समीर सरांनी खूप छान केलंय हे. हो सगळ्या एम्प्लॉयची सोय झाली. खरंच. यश, थँक्यू सो मच यश. मला कशाला थँक्यू बोलते? मला माहिती आहे ही पाळण्याघराची कल्पना तुझीच असणार. मी तुझ्यासमोर माझ्या मनाची तळमळ बोलून दाखवली. मी काल किती रेसलेस होती हे तू बघितलंस. आणि म्हणून तू समीर सरांना सांगितलं ना. यश, आत्ता या क्षणी थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे खरं तर, पण मी आत्ता फक्त थँक्यूच म्हणू शकते तुला. खरंच खरंच खूप थँक्यू यश. नेहा, तुला
आभार मानायचेच असतील तर सरांचे मान. म्हणजे खरं आहे की डे केअरची आयडिया मी त्यांच्यासमोर बोललो, त्यांना त्याबद्दल सगळं सांगितलं, पण त्यांनी जर का मनावर घेतलं नसतं तर इतक्या कमी वेळात हे सगळं शक्य झालंच नसतं. समीर सर. समीर सर, थँक्यू सो मच. खरं तर नोकरी करणाऱ्या कुठल्याही आईसाठी याहून मोठं गिफ्ट असूच शकत नाही सर. आणि हा बरोबर आहे तुमचं, पण या सगळ्याचं क्रेडिट यशला जातं. कारण त्याने खरं तर माझ्याकडे ही कल्पना आणली आणि मग आम्ही फक्त इम्प्लिमेंट केली. सो क्रेडिट गोज टू हिम. आणि हो, आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन इथे येऊ शकता. ती दिवसभर इथे राहू शकते. सो डोंट वरी. हो सर, नक्की. उद्यापासून मी तिला नक्की आणेन. मला आज माहिती नव्हतं, नाही तर मी आजच आणलं असतं. नेहा, परीला इथे आणण्यासाठी तुला उद्यापर्यंत थांबायची गरज नाहीये. म्हणजे परी, साहेब, काय रे? यश सर आलेत. यश आलाय? ते इथंच येत आहे. बरोबर, जा जा. आजोबा. अरे ये ये ये. या. इज एव्हरीथिंग ओके? मला रुपेश दादा म्हणाले की मोठ्या सरांनी तुम्हाला आल्या आल्या भेटायला बोलवलंय. आर यू ऑल राईट? तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं, उत्तम उत्तम वाटतंय मला. खूप आनंदात आहे मी. आज ख्रिस्तोफरला मी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवले आहेत की आज सगळे पदार्थ तुला आवडतील असेच करायचे. आज जर तुझी आजी असते ना, साजूक तुपातला शिरा तुला खायला घातला असता. पण असं काय केलंय मी आज? आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस की खऱ्या अर्थानं तूच माझा उत्तराधिकारी आहेस. ज्या प्रेमानं, ज्या कष्टानं मी या बिझनेसचा डोलार उभा केला ना, तो सांभाळायला तूच सक्षम आहेस. आज पुन्हा सिद्ध केलेस तू. बस. हे काय असं? तुझ्या आजीचा दागिना आहे. आज ती असती तर तिने स्वतःहून तुला दिला असता. बक्षीस आहे तुझं आहे. जानकी, बघतेस ना आपला नातू, आपला यश किती मोठं झालंय ते. आजोबा, खूप सुंदर आहे, पण मला अजूनही कळत नाहीये मी आज नेमकं केलंय काय. तू आपल्या कंपनीमध्ये पाळणाघर सुरू केलेस. ही गोष्ट तुझ्यासाठी किंवा आपल्या कंपनीसाठी फारशी महत्वाची नाही, पण जी आई रोज कामावर येणारी, स्वतःच्या बाळाला स्वतःपासून दूर ठेवते, ते सुद्धा दिवसभर, त्या आईलाही महत्वाची गोष्ट आहे. आजच्याच दिवशी मी तुला हा आजीचा हार का देतोय माहितीये तुला? सांग. मी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला व्यवसायामध्ये जम बसत नव्हता. म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. दिवस कठीण होते, परीक्षेचे दिवस होते, सगळ्या कामगारांचे पगार थकले होते. पण आपलीच माणसं ती म्हणाली, साहेब काही दिवसानंतर दिला तरी चालेल. पण तुझी आजी म्हणाली नाही, केवळ त्यांच्या आपल्यावर माया आहे म्हणून त्यांना आपण गृहीत धरणं योग्य नाही. त्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. आणि तिने हा दागिना गहाण ठेवायला लावला. ती म्हणायची, नफा काय आज ना उद्या होईल, पण माणसांची मन दुखवून मिळणारा पैसा हा कधी लाभत नाही. माणसं जपली जोडली तर बिझनेस भरेल. तसंच झालं. हा दागिना गहाण टाकताना वाईट वाटलं, पण ती म्हणाली तसंच झालं. बिझनेस बहरत गेला आणि आठवणीनं हा दागिना सोडून आणला. तुला या बिझनेसची सगळी जबाबदारी देण्याचं कारण हेच होतं. माणसं जोडण्याची व्हिजन जी तुझ्या आजीकडे होती ना, ते आपल्या घरामध्ये कोणाकडेच नाही, फक्त तुझ्याकडे आहे.
तुझी आजी साधी गृहिणी होती, पण तिच्यात अफाट समज होती. कधी कधी मी बिझनेसमध्ये येणाऱ्या चढ उताराने घाबरून जायचो, पण ती मला म्हणायची, आपल्या मागे लोकांचे आशीर्वाद आहेत, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट व्हायचं काही कारण नाही. दुर्दैव असं की तुझ्या आजीमध्ये असलेली समज, दूरदृष्टी या घरातल्या कुठल्याही सुनेमध्ये नाही. पण मला खात्री आहे तुझी होणारी जी बायको असेल तिच्यात ती समज असेल. ती सुद्धा हा सगळा पसारा तुझ्या आजीसारख्या निगुतीनं सांभाळेल. अशी एखादी मुलगी लवकर शोध आणि तिला दागिना दे. आणखी काय पाहिजे मला? काहीच नको. आजोबा, तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलाय ना, तुम्ही कधीही मोडणार नाही, कधीही नाही. काकू, तुम्हाला माहिती आहे आईच्या ऑफिस मध्ये खूप खेळणी आहेत. वा, मज्जा आहे बुवा. आणि तिथे छान छान चित्र सुद्धा लावली आहेत. अरे वा, मग तर काय आमची परी एकदम खुश असणार, हो की नाही? परीला चित्र काढायला खूप आवडतात. हो, आता मी आई बरोबर रोज ऑफिसला जाणार. ये काकू, हे गुलाबजाम आणले. अगं काय, ऑफिस मधनं येताना मुद्दाम घेऊन आले. परी पण आज खूप खुश आहे. हो काका, आत्ता जसं तुम्ही करताय ना, ऑफिस मध्ये सगळे असंच करत होते. ऑफिस मध्ये पाळणाघर सुरू केल्यामुळे ना सगळे खूप खुश आहेत. हे अगदी चांगलं झालं. बघ नेहा, आपल्या आयुष्यात अडचणी येतात, पण देव त्या सोडवायलाही मदत करतो आपल्याला नेहमी. खरंय तुमचं काकू. काकू, मी येऊ, मला स्वयंपाक करायचा. हो हो, चल बाळ. बाय. बाय. चल. आता कशाला उठतीयस? ही सारखी उडबस करून तुझे पाय दुखतात ना. अहो, असं काय म्हणताय? इतकी चांगली बातमी कळली, मग देवासमोर साखर नको ठेवायला? बर, ठेव. देवा, खूप मोठ्या संकटातनं सोडवलंस रे बाबा. अशीच कृपा असू दे. देवाची कृपा तर खरीच, पण खरं तर आभार मानायला पाहिजेत ते त्या यशचे. अगं, त्याने बॉसकडे शब्द टाकला म्हणून तिच्याकडे पाळणाघर सुरू होत आहे. खरंय तुमचं. नाहीतर परी पाळणा घरात जाणार, तेही आपण इथे नसल्यामुळे. यामुळे अगदी अपराधी वाटत होतं. अगं, आपली नेहा चांगली आहे म्हणून तिला चांगली माणसं भेटतात. तो यश काय, तो परांजपे काय, किती चांगली माणसं भेटलीत. हो ना. मी काय म्हणते, अनायसे उद्या रविवार आहे, तर आपण यशला नाश्त्याला बोलवूया का? उत्तम कल्पना. थांब, मी आत्ताच त्याला फोन करतो. एक मिनिट. Just send me the entire data and all the analytics. Sameer will be in touch with you on that. Okay? Bye-bye. Thanks. हॅलो. हॅलो यश. हा, मी बंडू काका बोलतोय. हो हो काका, बोला ना. तुमचा नंबर सेव्ड आहे माझ्याकडे. तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आमंत्रण? हा. कशासाठी? अहो, मी अगं जरा थांब ना. एक मिनिट, तूच बोल. हॅलो यश. हा काकू, बोला. अरे, उद्या रविवार आहे ना, तर तू आमच्याकडे नाश्त्याला येशील का? नाश्ता? काय झालं काकू? सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही खास? अरे नाही नाही, टेन्शन घेऊ नकोस तू. तसं काही नाहीये. खरं म्हणजे तुझे आभार मानायचे होते. तुझ्यामुळे नेहाचा एवढा महत्वाचा प्रश्न सुटला. अहो, त्यात आभार काय काकू? मी फक्त आमच्या सरांशी बोललो, एवढंच. ते एवढंच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे यश. आता नाही म्हणू नकोस. तू मला माझ्या मुलासारखा आहेस ना, मग आईनी बोलावलं की यायचं. ठीक आहे काकू, उद्या येतो मी. पण काकू, नेहाला काही सांगू नका. आपण थोडी गंमत करूया तिची. बरं बरं, नाही सांगणार. ओके, ठेवू? हो हो.